हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द्वितीय वर्ष वाणिज्य, कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्र स्पेशल विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. KTH महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गासाठी एकूण 10 स्पेशल विषय आहेत. त्यापैकी कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्र हा एक स्पेशल विषय आहे. बदलत्या अर्थव्यवस्थाचा आपण विचार केला कृषी आणि उद्योगासंदर्भात, तर हा विषय अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण या विषयाचं जे काही आजच्या लेक्चरला स्वरूप, सिलेबस किंवा परीक्षा पद्धती आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की कृषी व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी किंवा संसाधनांशी संबंधित निरनिराळ्या घटकांचा परस्पर संबंधातील नियमाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण कृषी अर्थशास्त्र असं म्हणतोय. या व्याख्यानात आपण कृषी अर्थशास्त्राची ओळख, कृषी अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या बाबींचा आढावा घेणार आहोत. ओके. आपणास माहिती आहे की अगदी प्राचीन काळापासून शेती क्षेत्र जे आहे ते शेती क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मानवाच्या अन्नधान्याची आणि तत्सम जे काही गरजा आहेत त्यांची अन्नाची गरज पूर्ण करण्याचं काम हे कृषी क्षेत्र करत असतं. आणि म्हणून प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये, मग ती विकसनशील असेल किंवा विकसित असेल किंवा अविकसित असेल, अशा प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. भारताच्या बाबतीत जर समजा आपण विचार केला तर आपणास माहिती आहे की अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून तर आत्तापर्यंत मेजॉरिटी ऑफ पीपल, भारतातील मोठ्या प्रमाणावर लोक हे शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. 60% लोक हे भारतातील शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. आणि शेती हा भारतीयांचा एक प्रमुख व्यवसाय आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नात असेल किंवा रोजगारात असेल किंवा औद्योगिक विकास किंवा विदेशी व्यापार, एकंदरीतच देशाच्या आर्थिक विकासात शेती क्षेत्राचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून कृषी अर्थव्यवस्था आणि शेती अर्थशास्त्र किंवा कृषी अर्थशास्त्र यांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्राचा सेमिस्टर 3 साठी जो स्पेशल विषय आहे त्याला विद्यापीठाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. प्रकरण पहिलं हे कृषी अर्थशास्त्राच्या संकल्पनांसंदर्भातलं आहे, ज्यामध्ये आपण कृषी अर्थशास्त्राचा अर्थ असेल, स्वरूप असेल आणि व्याप्ती यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेत या आधीच्या स्लाइड्समध्ये आपण बघितल्याप्रमाणे कृषी क्षेत्राचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि मग म्हणून सिलेबसमध्ये हा जो एक उपमुद्दा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं महत्त्व, त्याचा आपण अभ्यास करणार आहे. मग ते रोजगारासंदर्भातलं असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्नातल्या वाट्यासंदर्भात असेल किंवा उद्योग क्षेत्राला सहाय्यक म्हणून कार्य असेल किंवा अन्नधान्याचा पुरवठा असेल, हे जे काही मुद्दे आहेत त्यांचा अभ्यास आपण या सबटॉपिकमध्ये करणार आहे. त्याच्यानंतर पुढे कृषी क्षेत्राचं संक्रमण हा एक सबटॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. सुरुवातीला आपण अगदी प्राचीन काळापासून शेती केली जाते, परंतु आजच्या अगदी प्राचीन काळापासून तर आत्ताच्या कृषी क्षेत्राचा आपण जर तुलनात्मक आढावा घेतला तर कृषी क्षेत्राचं जे काही संक्रमण आहे, म्हणजे कृषी क्षेत्राचं शेती करण्याच्या पद्धतीपासून तर अगदी क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे पीक रचनेपर्यंत आज आपण जर अभ्यासलं किंवा आदान संदर्भात आपण अभ्यासलं तर त्यात बदल होत गेलाय. पूर्वीच्या काळी प्राण्यांच्या सहाय्याने, प्राण्यांची मेहनत ही मशागतीसाठी वापरली जाते. आज यांत्रिकीकरणाचा आपण विचार करतोय किंवा पूर्वीच्या काळी फक्त जे काही अन्नधान्यासाठी लागणारी जी पिकं आहेत ती पिकं घेतली जात होती. मग त्यामध्ये कंदमुळं असेल किंवा इतर जे काही अन्नधान्य पिकं आहेत त्यांचा विचार केला. नंतरच्या काळामध्ये मग नगदी पिकं घेतली जाऊ लागली की ज्यापासून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कॅश स्वरूपात पैसा मिळेल. म्हणजे अशा स्वरूपाचं जे संक्रमण आहे, मग शेतीवरील अवलंबित्व जे आहे ते अवलंबित्व ही कमी झालंय. त्याचबरोबर शेती करण्याची पद्धती आहे तीही बदलली आहे. या बाबींचा आपण अभ्यास करणार आहे. आणि त्याच संदर्भातले जे काही मेलर आणि सुजेल यांचे जे काही संक्रमणाचे सिद्धांत आहेत त्यांचा अभ्यास आपण या पहिल्या प्रकरणात करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे त्यामध्ये आपण कृषी आणि उत्पादनाचे अर्थशास्त्र याचा अभ्यास करणार आहे.
ज्यामध्ये आपण कृषी उत्पादनातील जे काही मूलभूत संकल्पना आहे यांचा अभ्यास करणार आहे. उत्पादनासंदर्भातील मग आपण ज्यावेळी कृषी क्षेत्रासाठी अर्थशास्त्राचे नियम लागू करतो त्यावेळी त्या काही मूलभूत संकल्पना मग त्या किमती संदर्भात असेल किंवा उत्पादना संदर्भात असेल किंवा विपणन आणि विक्री संदर्भात असेल यांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहे. मग विपणन पद्धती असेल किंवा आदानं असेल यांचा अभ्यास आपण यात करणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सब टॉपिक आहे की उत्पादन आदानं जे आहे त्यांचा आपण अभ्यास करणार आहे. मग पाणी असेल किंवा बियाणं असेल, यंत्र असतील किंवा श्रम असेल यांचा अभ्यास आपण या कृषीतील किंवा शेतीतील उत्पादन आदाने यामध्ये आपण करणार आहे. त्याच्यानंतर शेती उत्पादनाचे किंमत वर्तन. आता हा आपण जर दररोजचे न्यूजपेपर बघितले तर हा एक हेडलाईनचा मुद्दा आहे की कृषी उत्पादनाचं किंमत वर्तन. आता आपण ज्यावेळी अर्थशास्त्राचा विचार करतो त्यावेळी अर्थशास्त्राचा विचार करत असताना आपणास माहिती आहे की वस्तूची किंमत ही मागणी पुरवठ्यावरनं ठरते. आणि मग जर आपण शेती क्षेत्राचा विचार केला तर शेती क्षेत्राचा जो काही शेती उत्पादनाचा जो पुरवठा आहे या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणं जरासा अवघड आहे. कारण बराचसा शेतमाल हा नाशवंत आहे आणि त्याचबरोबर जो पुरवठा आहे हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणार आहे. म्हणजे पाऊस जर समजा चांगला पडला तर निश्चितपणे उत्पादन चांगलं मिळेल, परंतु जर समजा काही नॅचरल क्लायमेटही झालं, यावर्षी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली किंवा चक्रीवादळांचा फटका बसला तर त्याचा परिणाम निश्चितपणे कृषी उत्पादनावर होतो आणि म्हणून त्याचा पुरवठ्यावर परिणाम होतो. आणि मग त्याचाच परिणाम हा किमतीवर त्या ठिकाणी होत असतो. आणि मग हे जे काही किंमत वर्तन आहे त्या किंमत वर्तनाचा आपण अभ्यास करणार आहे. मग किमतीवर परिणाम करणारे जे शेतमाल आहे त्या शेतमालाच्या किमतीवर परिणाम करणारे जे काही घटक आहे यांचा अभ्यास करणार आहे. आणि या किंमत चढउताराची जी काही कारणं आहेत ती कारणं कोणकोणते, की का किंमत जी आहे ती किंमत शेतमालाची किंमत चढउतार करते किंवा याच्यात जे मोठं फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन होतं, याचाही अभ्यास आपण या सब टॉपिकमध्ये करणार आहे की शेतमालाच्या किमतीतील चढउताराची कारणं कोणकोणती आहे हा अभ्यास आपण यात करणार आहे. त्याच्यानंतर अन्नधान्य आणि नगदी पिकांच्या घाऊक किमतीतील चढउताराची कारणं. आता अन्नधान्य आणि जे काही नगदी पिकं आहेत त्यांच्या घाऊक किमतीतही, जसं आता आपण बघितलं की किरकोळ किमतीत परिणाम होतो, त्याच पद्धतीने घाऊक किमतीतही मोठ्या प्रमाणावर चढउतार होत राहतो. मग ही चढउताराची कारणं कोणती आहे याचा अभ्यास आपण या सब टॉपिकमध्ये करणार आहे. आणि त्यानंतर शेती व्यापार चक्र जे आहेत की ज्यामध्ये कॉबॉब सिद्धांत जे आहे ते कॉबॉब सिद्धांत आणि जे काही मोठे धारण क्षेत्र आणि छोटं धारण क्षेत्र, प्रत्येक शेतकऱ्याकडे असणारी जी काही शेतजमीन आहे, शेतजमिनीची मालकी आहे, त्याला आपण धारणा क्षेत्र असं म्हणतो. आणि जर आपण भारतीय शेतकऱ्याचा विचार केला तर हे मोठ्या प्रमाणावर अनइव्हन आहे. मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये विविधता आढळते. काही शेतकरी हे मोठे शेतकरी आहेत, काही शेतकरी हे मध्यम शेतकरी आहेत, तर काही अल्पभूधारक किंवा त्याला आपण सीमांत शेतकरी असं म्हणतो. आणि मग त्या कारणाने त्याचा उत्पादनातील वाटा आणि त्याला मिळणारं उत्पन्न या संदर्भातही आपल्याला निश्चितपणे विविधता आढळते. आणि ज्या पद्धतीने काही शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे तर त्याचे काही फायदे मिळतात, त्याचबरोबर काही तोटे आहेत. त्याचबरोबर एखादा लहान शेतकरी असेल किंवा लघुभूधारक असेल तर त्यालाही त्या धारणा क्षेत्राचे काही फायदे मिळतात तर काही तोटे होतात. मग हे फायदे तोटे कोणते आहेत याचा आढावा आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये शेती किंवा कृषी उत्पादनाचे अर्थशास्त्र यामध्ये आपण घेणार आहे. त्याच्यानंतर तिसरं प्रकरण जे आहे ते औद्योगिक अर्थशास्त्राची ओळख. आता आपण अभ्यास करत असताना फक्त कृषी अर्थशास्त्राचा अभ्यास करत नाही तर कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करतोय. म्हणून पहिल्या सेमिस्टरसाठी आपल्याला 2 प्रकरणं ही कृषी अर्थशास्त्राची आहे, तर पुढची 2 प्रकरणं म्हणजे तिसरं आणि चौथं हे जे प्रकरण आहे हे आपणास औद्योगिक अर्थशास्त्रासंदर्भात आहे. त्याच पद्धतीने आपण पुढचं म्हणजे चौथ्या सेमिस्टरचा विचार केला तर चौथ्या सेमिस्टरमध्येही पहिली 2 प्रकरणं हे कृषी अर्थशास्त्र संदर्भातली आणि नंतरची 2 प्रकरणं म्हणजे तिसरं आणि चौथं प्रकरण हे औद्योगिक अर्थशास्त्राशी संदर्भात आहे. आता तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण पहिल्या प्रकरणाप्रमाणेच औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ अभ्यासणार आहोत. औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ काय आहेत, व्याख्या काय आहेत, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व इत्यादी बाबींचा आढावा आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर औद्योगिक अर्थशास्त्राच्या व्याप्ती आणि महत्व आपण या तिसऱ्या प्रकरणात बघणार आहे. त्याचबरोबर प्लांट, फर्म आणि इंडस्ट्री म्हणजे संयंत्र, उद्योग आणि उद्योग संस्था
ह्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहे. उद्योग संस्था म्हणजे काय, उद्योग म्हणजे काय, त्याचा प्लांट म्हणजे संयंत्र म्हणजे काय, याचा आपण अभ्यास करणार आहे. आणि त्याच्यानंतर खाजगी क्षेत्र किंवा मोठे मध्यम आणि लघु उद्योग ह्या ज्या संकल्पना आहे त्याचा अभ्यास आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर जे चौथं प्रकरण आहे ते चौथं प्रकरण म्हणजे औद्योगिक स्थान निश्चिती. आता कोणताही एक उद्योग जो आहे तो उद्योग एका विशिष्ट ठिकाणी त्या ठिकाणी स्थानांतरित होत राहतो, त्याचा एक विशिष्ट स्थान निश्चित होत असतं. आणि मग हे जे स्थान आहे ते स्थान एका विशिष्ट ठिकाणी का त्याचं स्थानीयकरण होतं याचा आढावा आपल्याला ह्या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. मग औद्योगिक स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, जसं कच्च्या मालाची उपलब्धता असेल किंवा पाण्याची उपलब्धता असेल किंवा जमिनीची उपलब्धता असेल, श्रमिकांची उपलब्धता असेल, हे आणि असे अनेक घटक औद्योगिक स्थान निश्चितीवर परिणाम करत असतात. मग हे औद्योगिक स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्याचबरोबर औद्योगिक स्थान निश्चितीचे जे विविध सिद्धांत आहे यांचा आढावा आपल्याला या चौथ्या प्रकरणात घ्यायचा आहे. अल्फ्रेड वेबर असेल किंवा सार्जंट फ्लोरेन्स असेल, हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी औद्योगिक स्थान निश्चितीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला आणि ते एक सैद्धांतिक रूपाने त्या ठिकाणी मांडलं. मग हे वेबरचा असेल किंवा सार्जंट फ्लोरेन्सचा सिद्धांत असेल याचा आढावा आपण या चौथ्या प्रकरणामध्ये घेणार आहे. आणि त्याच्यानंतर औद्योगिक असमतोल हा विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा मुद्दा आहे. उद्योगाचं स्थानिकीकरण ज्यावेळी होतं किंवा उद्योग ज्या ठिकाणी बसले जातात ते म्हणजे त्या ठिकाणी असणारी नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा श्रमिकांची उपलब्धता असेल किंवा असे अनेक आपण जे याच्या आधी बघितले की अनेक घटकांचा परिणाम होतो. आणि मग विशिष्ट ठिकाणी उद्योग जे आहेत ते उद्योग एकवटले जातात. मग ही उद्योग एका ठिकाणी एकवटला जाण्याचं, मग काही ठिकाणी हे उद्योग एकवटले जातात तर काही ठिकाणी त्या मानाने औद्योगिकरण झालेलं नसतं. आणि मग ह्या औद्योगिक असमतोलाची कारणं कोणकोणती आहे याचा आढावा आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रकरण 1 ते प्रकरण 4 यामध्ये आपल्याला कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्र यांचा आढावा घ्यायचा आहे. यानंतर आपण कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्याची परीक्षा पद्धती कशा स्वरूपाची असतील याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपणास माहिती आहे की मागील वर्षी FY BComचा सिलेबस बदलला आहे, ज्याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम लागू झाली आहे. आणि ह्याही वर्षी SY BComचा सिलेबस आपला बदललेला आहे आणि ज्यामध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आणि सेमिस्टर सिस्टम लागू झालेली आहे. यामध्ये पहिलं हे जे सेमिस्टर आहे त्या पहिल्या सेमिस्टर त्या ठिकाणी एकूण हा पूर्ण पेपर ह्या सेमिस्टरसाठी 100 मार्कांचा आहे आणि ज्यामध्ये 30 मार्क हे तुमचे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन साठी असणार आहे. मागच्या वर्षी तुम्ही कंटिन्युअस इव्हॅल्युएशन दिलंय, ज्यामध्ये MCQ, शॉर्ट क्वेश्चन्स आणि लॉंग आन्सर्स क्वेश्चन्स अशा स्वरूपातले प्रश्न जे आहेत ते प्रश्न दिले जातील. आता कंटिन्युअस इव्हॅल्युएशन जे आहे ते कंटिन्युअस इव्हॅल्युएशन मध्ये आपण वेगवेगळे असेसमेंट टूल्स वापरतो, ज्यामध्ये कदाचित युनिट टेस्ट ही 10 मार्कांसाठी असेल, ज्यामध्ये MCQ क्वेश्चन आणि ब्रॉड क्वेश्चनही विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर असाइनमेंट असू शकेल 5 किंवा 10 मार्कांसाठी, जे सिलेबसवर आधारित वेगवेगळ्या केस स्टडी असेल, जसं तुमच्या आजूबाजूची एखादी उद्योग संस्था निवडा आणि त्या उद्योग संस्थेवर परिणाम करणारे घटकांचा अभ्यास करा, एक असाइनमेंट झाली. तर अशा स्वरूपाच्या केस स्टडी स्वरूपाच्या ज्या काही असाइनमेंट्स आहेत त्या असाइनमेंट तुम्हाला दिल्या जाऊ शकतील. आणि त्याचबरोबर ह्या पूर्ण सिलेबसवर आधारित प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायला सांगितलं जाईल, जे ही 5 किंवा 10 मार्कांसाठी असेल. त्याचबरोबर कधी कधी तुमची सरप्राईज टेस्टही घेतली जाऊ शकते किंवा आत्ताच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतींचा आपण जर विचार केला तर ऑनलाईन एखादी परीक्षाही त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते. असे अनेक असेसमेंट टूल्सचे हे मी उदाहरणादाखल तुम्हाला दिलेले आहेत. तर यापैकी कोणतेही साधारणतः 3 किंवा 4 असेसमेंट टूलच्या आधारे तुमचं 30 मार्कांचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन केलं जाईल. त्यानंतर विद्यापीठाकडनं 70 मार्कांची परीक्षा हे सेमिस्टर संपल्यानंतर घेतली जाईल. आता कोविडच्या परिस्थितीमुळे परीक्षा कधी घेतली जाईल या संदर्भात आपण सगळे अनभिज्ञ आहेत, पण एकदा हे सेमिस्टर विद्यापीठ अनुदान आयोगाने किंवा विद्यापीठाने जाहीर केलं की त्यानंतर 70 मार्कांची विद्यापीठ परीक्षा जी आहे ती विद्यापीठ परीक्षा घेतली जाईल. आणि असं कंटिन्युअस इव्हॅल्युएशनचे 30 मार्क आणि विद्यापीठ परीक्षा 70 मार्कांची असे एकूण 100 मार्कांसाठी हा तिसऱ्या सेमिस्टरसाठी हा पेपर तुम्हाला अभ्यासायचा आहे, याचा अभ्यास करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्राची ओळख, कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्राचा विद्यापीठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम,
आणि त्याचबरोबर कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्राच्या परीक्षा पद्धती कशा स्वरूपाची असेल याचा आढावा आपण या पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. धन्यवाद.